नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 BNS या कायद्यामधील कलम 90 कलम 90 या कलम 90च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर कलमाचे नाव आहे मुलाचे शोषण, गैरवापर करून गुन्हा घडवून आणणे. कलमाची तरतूद काय सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊया. तरतूद अशी आहे की जो कोणी कोणत्याही बालकाला 18 वर्षाखालील व्यक्तीला म्हणजेच 18 वर्षाखालील व्यक्तीला कोणताही गुन्हा करण्यासाठी कामावर ठेवेल, त्याचा वापर करेल, त्याला गुंतवून ठेवेल किंवा त्याच्याकडून गुन्हा करून घेईल, तो या कलमान्वये दोषी मानला जाईल. सोप्या शब्दामध्ये स्पष्टीकरण पाहूया. लहान मुलांना स्वतःचे बरे वाईट समजत नाही, त्यामुळे गुन्हेगार स्वतः वाचण्यासाठी किंवा पोलिसांना चकवा देण्यासाठी लहान मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर करतात. उदाहरणार्थ चोरी करणे, ड्रग्जची वाहतूक करणे. या कलमानुसार मुलांकडून गुन्हा करून घेणारा मुख्य व्यक्तीच दोषी धरला जाईल, अशी तरतूद या कलमामध्ये आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? लहान मुलांच्या अज्ञानाचा आणि असहायतेचा फायदा घेऊन गुन्हेगारी टोळ्या किंवा व्यक्ती त्यांना गुन्हेगारीत लोटत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. जुन्या कायद्यात म्हणजेच IPCमध्ये लहान मुलांचा गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला कठोर आणि स्वतंत्र शिक्षा देण्याची थेट तरतूद नव्हती. ही कायदेशीर उणीव भरून काढण्यासाठी BNS 2023मध्ये हे कलम जोडण्यात आलेले आहे. उद्देश आणि या कलमाचे उद्देश आणि उदाहरणे पाहूया. उद्देश काय तर बालकांचे गुन्हेगारी जगतापासून संरक्षण करणे आणि लहान मुलांचा ढाल म्हणून वापर करणाऱ्या सूत्रधारांना, मास्टर माइंड्सना कठोर शिक्षा करणे. उदाहरणे पाहूया. चोरी. एखाद्या दुकानात किंवा घरात लहान खिडकीतून आत शिरून चोरी करण्यासाठी 10 वर्षाच्या मुलांचा वापर करणे. दुसरं उदाहरण आहे अवैध माल वाहतूक, अंमली पदार्थ, ड्रग्ज, दारू किंवा चोरीचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बालकाला पैशांचे आमिष दाखवून पाठवणे, तर हे गुन्हा ठरेल. गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे? तर हा गुन्हा जामीनपात्र किंवा अजामीनपात्र आहे का? तर हा गुन्हा अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल आहे. न्यायाधीशांच्या निर्णयावर जामीन अवलंबून असते. तडजोडपात्र आहे की अतडजोडपात्र आहे? तर हा गुन्हा अतडजोडपात्र आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे. यामध्ये आपापसात तडजोड करून गुन्हा मागे घेता येत नाही. गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र? तर हा गुन्हा दखलपात्र आहे, कॉग्निझेबल आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस थेट वॉरंटशिवाय थेट अटक करू शकतात. आता या संबंधित कायदे म्हणजे बाल न्याय, मुलांची काळजी संरक्षण कायदा 2015 जे ॲक्ट. या कायद्यातील कलम 77 आणि 78 मुलांना ड्रग्ज देणे किंवा गुन्ह्यांसाठी वापरणे हे कलम ह्या कलमासंबंधित आहेत. पोक्सो 2012 मधला कायदा. जर बालकाचा वापर लैंगिक गुन्ह्यासाठी केला गेला असेल तर हा कायदा एक लागू होतो. बालमजुरी प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986, ते हे काही संबंधित कायदे ह्या कलमासंबंधित आहेत. आता शिक्षा, अपवाद आणि बचाव आणि न्यायालय समजून घेऊया. शिक्षा कशी आहे? तर कमीत कमी 7 वर्षे कारावास, जो वाढून 10 वर्षापर्यंत होऊ शकतो, आणि दंडही भरावा लागेल. विशेष नियम व शिक्षा. जर बालकांकडून घडून आणलेला गुन्हा असा असेल ज्याची शिक्षा आजीवन कारावास किंवा फाशी असेल, तर मुलाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला त्याच मूळ गुन्ह्याची शिक्षा म्हणजे आजीवन कारावास, फाशी दिली जाऊ शकते. या कलमांतर्गत अपवाद आणि बचाव काय? मुख्य आरोपी हे सिद्ध करू शकतो की बालकाने स्वतःच्या इच्छेने किंवा आरोपीच्या नकळत तो प्रकार केला होता, मात्र हे सिद्ध करण्याचा भार आरोपीवर असतो. खटला चालणारे न्यायालय कोणते आहे? तर हा खटला सत्र न्यायालयात, कोर्ट ऑफ सेशन यांच्या न्यायालयात चालतो. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार JMFC गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार हा खटला चालवला जातो. आता BSA आणि BNSS या कायद्यान्वये प्रक्रिया. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS या कायद्यामधील कलम 173 नुसार FIR गुन्ह्याची माहिती मिळतात, FIR नोंदवला जातो. तसेच कलम 83 BNSS ते कलम 83 नुसार बालकाची साक्ष नोंदवताना त्याला पोलीस ठाण्यात न बोलवता त्याच्या सोयीच्या ठिकाणी किंवा BNSच्या नियमांनुसार व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदवले जातात. आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार काही प्रक्रिया आहेत. तर इलेक्ट्रॉनिक पुरावे, उदाहरणार्थ मुलांशी केलेले मॅसेज, CCTV फुटेज किंवा फोन कॉल रेकॉर्डिंग कलम 63 नुसार BSAच्या कलम 63 नुसार अंतर्गत न्यायालयात सादर केले जातात. तसेच बालकाची साक्ष ही कायद्यानुसार अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता या कलमाची समीक्षा काय आहे आणि निष्कर्ष? तर समीक्षा अशी करता येईल की BNS कलम 90 हे भारतातील बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे बाल गुन्हेगारी, ज्युव्हेनाइल डेलिक्वेन्सी रोखण्यास मदत होईल, कारण
मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्यांवर आता थेट 10 वर्ष ते जन्मठेपेची कारवाई होऊ शकते. निष्कर्ष कसा काढता येईल तर हे कलम लहान मुलांना गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकवण्यापासून वाचवते आणि गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हा करून घेणाऱ्या मुख्य सूत्रधार याला अधिक दोषी असतो या तत्वाला कायदेशीर अधिष्ठान देते. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 90 या कलम 90च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा. तसेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हे कायदेविषयक व्हिडिओज आपल्या मित्रांना, प्रियजनांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.